अजित पवारांनी जेव्हापासून जे आहे शरद पवार यांची साथ सोडली तेव्हापासून त्यांना जे आहे चांगले दणके भेटत आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी जे आहे बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला होता। त्या कार्यक्रमामध्ये जे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर अजित पवार हे स्वतः देखील त्या कार्यक्रमात उपस्थित होते। परंतु त्या कार्यक्रमामध्ये जे जेव्हा शरद पवार यांनी स्टेजवर एंट्री हाणली त्यानंतर खाली बसलेल्या बारामतीकरांनी जे चांगले टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत जे शरद पवार यांचं स्वागत केलं आणि तेव्हा अजित पवार यांचा चेहरा पाहण्यासारखा होता। आणि त्यानंतर काही वेळातच जे आहे शरद पवार यांचं स्वागत करण्यात आलं तेव्हा देखील टाळ्या आणि शिट्ट्यांचा गडगडाट पाहायला मिळाला। परंतु त्याउलट जेव्हा अजित पवार यांचं भाषण चालू होतं तेव्हा त्या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारचा टाळ्या शिट्ट्यांचा आवाज आला नाही। हा मोठा दणका त्यांना बसला आणि त्यानंतर आता त्यांना मोठा फटका त्यांचा एक आमदारच देतो की काय असं दिसून येत आहे। गेल्या काही दिवसापासून जे आहे सोशल मीडियावरती एक चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। अजित पवार यांच्यासोबत गेलेले निलेश लंके परत आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे जाणार आहे अशा बातम्या समोर निघून येत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये जे छत्रपती संभाजी महाराज यांचा एक कार्यक्रम आयोजित केलेला होता। छत्रपती संभाजी महाराजांचं नाट्य त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये मुख्य पात्र जर कोणाचं असतं तर ते आहे अमोल कोल्हे यांचा आणि अमोल कोल्हे यांचा त्या ठिकाणी तो कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर त्या ठिकाणी अमोल कोल्हे यांनी जे ओपनपणे निलेश लंके यांना एक ऑफर दिली। त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वाभिमानाची तुतारी हातामध्ये घ्या आणि या मतदारसंघामधून खासदारकी लढवा अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। त्याच पार्श्वभूमीवरती आता असं दिसून येतंय की लवकरच निलेश लंके हे जे आहे शरद पवार गटामध्ये जात आहे की काय। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद मित्रांनो।